तर नमस्कार मंडळी, आज पाहताय तुम्ही की रंगपंचमी असल्यामुळे पोरं कोणीच शाळेत गेले नाहीत. घरीच रंगपंचमी खेळत होते. कोणी रंगाने तर कोणी पाणी फेकून कोणी चिखलात. हे सर्व रंगपंचमीची एक मस्ती करत होते. आणि हे केल्यानंतर काही पोरं घरचे सर्व आज घरीच असून खेळताना दिसत आहे तुम्हाला. आणि एक रंगपंचमीचा हा चांगलाच सण असल्यामुळे सर्व एक प्रकारची मस्ती करीत आहे. पहा, कोणी कोणाला फेकून उचलून चिखलात फेकतोय, तर कोणी रंग लावतोय. आणि हे झाल्यानंतर मग नंतर लगेच आम्ही स्पीकरवर डान्स वगैरे केला. आणि डान्स करून सर्व थकले. शेवटी म्हणे की पोरं म्हणे मला की आम्हाला शेतात ने आणि शेतात विहिरीच्या पाण्यानं आम्ही आंघोळ करतो. तिथं जाऊन आपण विहिरीवर जाऊन आंघोळ करू. बरं ठीक आहे, पहिले तुम्ही नाचून घ्या म्हणून मी पोरांना म्हटलं की पहिले नाचून घ्या, जेवढं नाचता आहे तेवढं नाचा, नंतर आपण जाऊ सर्वसोबत. पण मला भूक पण लागली होती. पण ते मग आम्ही रस्त्याने निघालो शेताच्या मार्गाने. शेतात गेल्यानंतर तिथं मी म्हटलं त्यांना की तिथं पाईप पुरत नाही आहे, पाईप लहान होते, तर तुम्ही हे शेतातला पाईप उचला आणि पाईप घेऊन चला. मग पोरं घाईघाईने सर्व पाईप जोडणी केली. आणि जोडणी केल्यानंतर पाहताय तुम्ही की त्यांना म्हणजे आंघोळ करायची, पाण्यात मस्ती करायची होती. म्हणून मला म्हटलं की तुम्ही जाऊन पहिले मोटर सुरू करा, आता पाणी लगेच येईल, आम्ही आंघोळ करतो. मग मी विहिरीकडे गेलो आणि स्टार्टरवर बटन दाबला आणि मोटर सुरू केली. आणि पाण्यात सर्व पोरं मस्ती करत आहेत. पाईप पाहिलं मी की बरोबर लावलेलं आहे. आता पाणी फेकतायत एकमेकांच्या अंगावर. इथं पण ते होळी आणि रंगपंचमी खेळत आहेत पहा. आणि भरपूर पाणी असल्यामुळे, विहिरीला पाणी असल्यामुळे सर्व पोरं आंघोळ करत होते आणि पहिले अंगावरचे कलर धुत होते. पण मला भूक लागली होती. मी म्हटलं पहिले माझा टिफिन जवळ घेऊन मी जेवण करून घेतो. आणि मी जेवण करायला बसलो. म्हटलं तुम्ही तिथपर्यंत आंघोळ करा, मी जेवतो. मग मी जेवण केलं. चपाती होती आणि चना मसाला होता, म्हणून मी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर पाहतो तरी ते खेळतच होते. मी म्हटलं आता उशीर होतं, चला लवकर घरी जाऊ, खेळणं बस झालं तुमचं. आणि सर्वांनी कपडे टाकले भराभर, आपले कपडे पण धुतलेत. आणि सर्वांनी मस्त छानपैकी आंघोळ केली. आणि लगेच आम्ही घरच्या मार्गी निघालो. सेल्फी घ्या म्हणून माझ्या पोरांनी म्हटलं. आम्ही लगेच रस्त्याच्या घरात निघालो. अशी आमची रंगपंचमी आज साजरी झाली.